हाडाची काढ करून संसाराचं तोरण बांधायला हजारो वर्ष लागतात, पण तोच संसार उद्ध्वस्त व्हायला 1 मिनिट पण लागत नाही। मित्रांनो, असेच एका आंबाच्या मेंढपाळावर अपस्था घडली आहे। मावळ तालुक्यातील करंडोली या गावात एका मेंढपाळाचं लग्नाचं किंवा कार्यक्रमाचं अन्न, उरलेलं अन्न, फेकलेलं अन्न, दूषित अन्न खाऊन त्याचे सगळे 150 ते 200 मेंढरांचं कळपच मेला। मित्रांनो, तो अन्नाला विषबाधा, कोणी विषबाधा केली का त्या अन्नाचं विष झालतं, ते खाऊन मेंढर सगळे मेली त्यांची। तर सगळ्या गावकऱ्यांनी आणि तिथल्या ग्रामस्थांनी त्यांना भरपूर मदत केली, पण त्यांची मेंढर ते बचवू शकले नाही। मित्रांनो, आज त्या कुटुंबावर इतकी महामारीची वेळ आली तर मित्रांनो, त्यांना जगावं असं तर वाटत नसेल, मरून जावं असेल तेच पुरत असेल असं वाटत असेल। मित्रांनो, कसं काय वाटेल? तळतळत्या उन्हात जळलेलं असतं, थडथडत्या थंडीत थंडवलेलं असतं आणि दबदबत्या दारात इतकं भिजलेलं असतं, त्याच्यावरनं एक मेंढपाळ त्याचा संसार उभा करतो आणि तो संसार एका मिनिटात जर चकनाचूर होत असेल तर तो त्याला जगावा असं कुणाकडून वाटेल? एक मेंढपाळ त्याच्या मेंढरा करता आपल्या जीवाची, स्वतःच्या जीवाची कधी पर्वा करत नाही। तो ऊन ताण बघत नाही, इचू काटा रानवण काहीच बघत नाही। मित्रांनो, त्याच्या मेंढरा करता तो त्याचा स्वतःचा जीव गाण ठेवून देतो, पण त्याच्यावर अशी अपस्था आली तर त्याला आता साधा जगू पण वाटत नसेल आणि मरू पण वाटत नसेल। तर मित्रांनो, मी माझ्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून इतकंच बोलण्याचा प्रयत्न करतो की या सरकारने त्या लाचार मेंढपाळाला लवकरात लवकर त्याच्या भरपाकी द्यावे। पण मित्रांनो, ही सरकार काय आपल्या मेंढपाळाची दखल घेणार नाही। जे पण धनगर बांधव माझे मावळ तालुक्यातील, जिल्ह्यातील जे असेल ते तालुका, तिकडचे लोक जर माझा व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी आपल्या जुन्या पारंपरिक रीतिरिवाजीनुसार प्रत्येक आपले पहिले लोक जे गरीबाला बेनं म्हणून एक मेंढर द्यायचे, तसं तुम्ही त्या गरीबाला, त्यांचे नातेवाईक असतील, जे पण तिथुडचे समाजाचे लोक असतील, त्यांनी त्या बिचाऱ्याला एक मेंढरू हे बेनं म्हणून द्यावे। मित्रांनो, त्याला, त्याच्या बिचाऱ्याला अजून एक जगण्याचा एक नवीन ऊर्जा द्या। मित्रांनो, असे तर आपले आता त्याचे मरायला बसले तसं संपूर्ण मेंढर मेली। आपला काय हा काचच्या भांड्यासारखा संसार आहे, एकदाचं फुटलं तर ते दुसऱ्यांदा जुळत नाही, असं आपला मेंढराचं पण जिद्दधनी। तर मित्रांनो, तिथुलच्या बांधवांनी, त्याच्या जे पण असतील त्यांनी मदत केली पाहिजे त्याला बिचाऱ्याला। आज त्याच्यावर हा फार मोठा अपस्थिती घडली आहे। तर मित्रांनो, कृपया करून त्यांनी मदत करावी। माझा माननीय गोपीचंद पडळकर साहेबांना हाच निरोप आहे की त्यांनी त्या बिचाऱ्या लाचारांची लवकरात लवकर मदत करावी। जय मल्हार भावांनो, तुम्हाला पण वाटत असेल तर तुम्ही पण व्हिडिओच्या माध्यमातून संदेश टाकू शकता लोकांपर्यंत, आणि जे बोलावं असं वाटत असेल त्यांची मदत म्हणून तर कृपया खरंच बोला। त्याच्यावर फार मोठी अपस्था आली आज।